तर कालचा तिने सांगितला तो ट्रायल अँड एरर मेथडने करावा लागतो बघ. म्हणजे हा नंबर कन्सिडर करा वगैरे असं करून दाखव. बघितलंय तू तिने काय सांगितलंय ते? ओके, आपण हा घेऊया बघ. आणि मधले राहिले ना कुठले बघ? हा नाही ना. ओके, हा हा घ्यायचा आहे ना आपल्याला. ओके, इथे काय काय दिलंय बघ. सर आम्ही केला. केला, जमला तुला ग? घ्यायला नको ना तेटे? हॅलो, नाही सर. जॉईन झाली नाहीये ती? झाली ना? झाले जमला हा तुला? काय घ्यायला पाहिजे? सर, मी तो ट्राय नाही केलाय. ट्राय नाही करणार, ट्राय नंतर काय घेऊया? करणार हा करणार करणार. ओके, हा 51 ला घ्यायला पाहिजे होता ना ग? हो. Vessel is completely filled with a liquid. One fourth of a liquid is in vessel A is 4 in. ओके, समजा आपण दोन अशी वेसल्स घेतली, अशीच काढतो मी काहीतरी. ओके, त्याच्यामध्ये जे होतं त्याच्यातलं आपण 1/4 इथे घातलं. याच्यामध्ये आपण एक्स कन्सिडर करूया. एक्स होतं. ओके, 1/4 ऑफ अ लिक्विड इज ओव्हर दॅन इट इज कम्प्लिटली फिल्ड. ओके, याच्यातलं 1/4 घातल्यावर 1/4 घातल्यावर हे संपूर्ण भरलं. ओके, हे संपूर्ण काय झालं सांग? भरलं. ओके, वेन हाफ ऑफ अ लिक्विड इन वेसल बी फोर इन सी. याच्यामध्ये सी मध्ये आपण काय केलं सांगा? याच्यातलं हाफ घातलं. 4 इन सी दॅन इट इज कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे हे काय झालं? संपूर्ण भरलं. ओके, म्हणजे हे छोटं होतं ऍक्च्युली, मी मोठं दाखवलं, हे छोटं आहे. हे समजलं एवढं? ओके, द वेट ऑफ अ वेसल सी इज विथ लिक्विड इज 200 ग्रॅम. याचं 200 होतं विथ लिक्विड. हा, द वेट ऑफ अ एम्प्टी इज 65. 65 म्हणजे याचं किती आलं सांग? 200 मधनं हे गेलं तर किती आलं? लिक्विडचं किती होतं? 135 ग्रॅम होतं. हे समजलं? हो सर. ओके. ओके, इफ द वेट ऑफ अ वेसल ए विथ लिक्विड इज 1.5 देन फाइंड द वेट ऑफ द एम्प्टी वेसल. ओके, आता मी काय केलं सांग? हे 150 ग्रॅम आहे ना, ते याच्यामध्ये घातलं. 135 ग्रॅम याच्यामध्ये घातलं. याचं 135 ग्रॅम म्हणजे लक्ष आलं ना? याचं 135 ग्रॅम झालं. आणि ऑलरेडी हाफ घातलेलं म्हणजे टोटल किती होतं याच्यामध्ये सांग? किती होतं? 270. 135 हाफ घातलेलं ना याच्यामध्ये मी. म्हणजे आणि ऑलरेडी हाफ होतं, म्हणजे याच्यामध्ये किती आलं सांग? 270 होतं. 270 होतं. पण त्याच्यापैकी आपण काय घेतलेलं? 1/4 आपण ह्याच्यात घातलेलं. इथे काय सांगितलं? इफ द वेट ऑफ द वेसल ए विथ लिक्विड इज 1.5 kg. याचं लिक्विड जे होतं. हा बोल. नाही समजलं. नाही समजलं. ओके, इकडनं मी हाफ इकडे घातलेलं, बरोबर आहे? हा, मग हाफ हो. म्हणजे किती घातलं ते काढलं ना मी. हो. वेसल आणि लिक्विडचं मिळून 200 होतं. पण त्याने आपल्याला वेसलचे हे किती दिले सांग? 65 दिलेलं आहे. मग लिक्विडचं वजन किती आलं सांग? 135. पण 135 आपण इकडनं इकडे घातलेलं, हाफ घातलेलं याच्यात. म्हणजे दोन्ही मिळून त्याचं किती आलं सांग? किती आलं? 270. 278 लिक्विड झालं. ओके, लिक्विड झालं, बरोबर आहे ना? हा, याच्यातलं लिक्विड टोटल किती आलं सांग? 135. हे समजलं नाही? नाही इथे बघ. सर. बोल. ते 135 आहेत ते कसे समजले? इथे मला काय टोटल तिसऱ्यामध्ये किती होतं? वेट किती आहे सांग? टोटल वेट दिलंय आपल्याला 200 दिलंय हो. विथ लिक्विड.
हम्म. पण त्या भांड्याचं किती वजन आहे म्हणून सांगितलं आपल्याला? 65. 65. मग राहिलेलं काय असणार सांग? लिक्विड असणार आहे. ओके. हा, आणि हम्म. ते आपण 135 काढलं. ओके, आणि ते 135 आपण कशातनं घातलेलं? बी मधनं घातलं. पण बी मध्ये 135 म्हणजे हाफ होतं, हाफ घातलेलं आहे त्याला. बरोबर आहे ना? त्यामुळे ते जर हो. फुल झालं असतं तर किती असतं त्याच्यामध्ये? 270 असणार. 270. ओके, आता आपल्याला काय सांगितलंय सांग? याचं जे वजन आहे ते 1.5 kg आहे म्हणून सांगितलं. सर हा, बोल. 420 ग्राम काय ते? आन्सर 420 ग्राम आहे. आन्सर नाही सांगतोय मी, आधी बघूया की ग. आन्सर कुठे काढलंय अजून? आन्सर आपण काढलंच नाही ना अजून. आन्सर त्यांनी दिलेलं 470 आहे म्हणते तू. काय तू काढलं? नाही, मी काढले आन्सर. काढलेलं आन्सर. ओके, हे समजलं. हे माझं बरोबर आहे ना? 270 काय हो. झालं सांग याच्यामध्ये आहे. हम्म. ओके, आता मगाशी आपण काय केलं सांगा? वेन 1/4 ऑफ अ लिक्विड इन वेसल ए इज पोअर. याच्यामधलं जेव्हा आपण 1/4 याच्यामध्ये घातलेलं, ओके, 1/4 घातलेलं तेव्हा ते काय झालेलं सांगा? ते फुल भरलेलं. हम्म. बरोबर आहे ना? हो. 1/4 घातलेलं तेव्हा ते फुल भरलेलं. मग आपण 1/4 घातलं म्हणजे किती घातलं ते आपल्याला काय करावं लागेल? काढावं लागेल. त्याच्यावरून आपल्याला हे काढता येईल. ओके, हम्म. 2 ना, दॅन इट इज कम्प्लिटली फिल. म्हणजे याच्यामध्ये मी जेव्हा 1/4 घातलं ना याच्यातलं, हम्म. तेव्हा काय झालं सांग? हे टोटल फुल झालं. ओके, म्हणजे या 1.5 K मध्ये मला काय काय आहे सांग? 1/4 आपण, मी याच्यामध्ये एक्स म्हटलं, समजा एक्स होतं. ओके, मी काय म्हटलं, लक्ष आलं तुझं? हा, हो. एक्स होतं, त्याच्यातलं 1/4 घातलं म्हणजे याच्यामध्ये किती राहिलं सांग? 3/4 राहिलं. हम्म. ओके, बरोबर ना? ओके. हा, हे 3/4 राहिलं आपलं. आता काय होते सांग? 1.K म्हणजे काय होते सांग? हे पण असणार आणि हे पण असणार, म्हणजे टोटल आपलं जे एक्स आहे हम्म. आणि त्याच्यामध्ये वेसलचं काय असणार सांग? वजन असणार याचं. आणि ते किती होतं टोटल? आपण 1.K म्हणजे आपण काय करूया सांग? 1500 काय झालं? ग्रॅम्स झालं. बरोबर ना ग? हो. आमच्याकडे ना ग काम चालू आहे. ओके, तर आता जनरे आपल्याला आणि काय माहित आहे सांगा? इथे आपण 1/4 घातलेलंच आहे. 1/4 इथे घातलेलं, बरोबर आहे ना? इथे आपण 1/4 घातलेलं, ते आपल्याला कसं काढता येईल? काय करता येईल? 270 into 4. काय? 270 into 4. 70 into 4 कशाला? 70 काय दिलंय आपल्याला आणि त्यांनी? नाही. मग ते काय दिलं 270 आणि? into 4. पण 70 into 4 कशाला पण ते? सर सर 270. 270. 270 into 4 हो, नाही. कशाला बाई? त्याने आपल्याला पाणी किती होतं ते काढता येईल आणि मग त्यात 1500 ग्राममधून सबट्रॅक्ट करता येईल. हे पण ज्याने पाणी किती आपल्याला होतं ते काढण्यासाठी 1/4 म्हणजे मला किती ते माहित असायला पाहिजे ना? 1/4 कसं 270. काढणार? हा, 270 1/4. 270 1/4 कसं आहे ना? तिथे दिलंय सर. कुठे दिलं? When 1/4 of the liquid in vessel A is poured into vessel B, then it is completely filled. म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय झाला सांग? याच्यातलं 1/4 आपण तिथे घातलं, याच्यातलं 1/4 इथे घातल्यावर माझं ते फिल झालंय. बरोबर ना? हो हा, हो त्याच्यावर म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी किती होतं सांग? हे आपण 1/4 घातलं, याच्यावर ऑलरेडी किती होतं ते आपल्याला काढायला पाहिजे ना? ओके, ओके, मग मी काय करतो बघा. एक्स, ओके, एक्सचं आपण काय केलं? एक्सचं 1/4 याच्यामध्ये घातलं.
याच्यामध्ये किती आहे ते आपल्याला माहित आहे. याच्यामध्ये किती आहे सांगा? 270 आहे. टोटल 270 आहे. बरोबर आहे ना? हो. हा, ओके. आता याच्यामध्ये ऑलरेडी किती होतं ते आपल्याला काय दिलंय का त्यांनी? नाही. नाही दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये किती आहे ते आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. 1/4 घातल्यावर ते काय होते सांगा? ते फुल होत आहे. ओके, याच्यामधलं 1/4 घातल्यावर फुल होते, म्हणजे टोटल याच्यामध्ये 270 आहे. त्याचं 1/4 काढणार का आपण? नाही. नाही. तर काय काढणार आपल्याला? कसं मिळणार ते? हॅलो, तुझी काय आयडिया आहे का? सर म्हणजे जर 1/4 ए वेसल मधलं आपण बी मध्ये घातल्यावर बी कम्प्लिटली फिल्ड होतीये, म्हणजे बी मध्ये वेसल ए चं 1/4 बी चा पूर्ण भाग आहे. वेसर 1/4 बी चा पूर्ण भाग आहे. कसा होणार? कारण तिथे दिलंय कुठे दिलं? when the 1/4 of liquid vessel A is poured into vessel B, then it is completely filled. म्हणजे Completely filled. complete त्याच्यामध्ये हा, म्हणजे त्याच्यामध्ये काही नव्हतं असं झालं बहुतेक ना? ओके ओके, हो, तिथे त्याच्यामध्ये ते काही दिलं नव्हतं असं. ओके 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 ओके, म्हणजे आपण म्हणजे याचं आपण 1/4 करूया. म्हणजे हे माझं चुकलं. मग हे आपलं काय होणार सांगा? याच्यातलं आपण अर्ध याच्यामध्ये घातलं म्हणतो ना, हे 270 झालं. ओके, याचं जर आपण 1/4 काढलं तर किती होणार सांगा? 24. बरोबर. 7 चोक 24 राहिले 2, 7 30 राहतात ना. 30 म्हणजे 7 चोक 28 एवढं झालं. ओके, हे काय होतं? 1/4 झालं आपलं. ओके, 1/4 म्हणजे आपण काय करणार सांगा? 67.5 इंटू 4 करूया. नाही, 1/4 घातलं तर 1/4 म्हणजे माझं किती आलं सांगा? हे आलं ना. सर फक्त 270 इंटू 4 करायचं. 2 मिनिट. बरोबर बरोबर, सॉरी सॉरी, मी चुकतोय सॉरी. 1/4 म्हणजे काय झालं सांगा? 270 झालं. मग त्याचं 270 इंटू मी काय करणार सांगा? 4 करणार. ओके, 270चं आपण जर 4 केलं तर काय होत आहे? 1080. 1080. ओके, आता आपल्याला फाईन वेट ऑफ द वेसर काढायला सांगितलंय. हे टोटल आहे. मग मी काय करणार सांगा? 1500 मायनस 1080 करणार. 420 आन्सर आहे. बरोबर आहे? किती? 420 बरोबर आहे. हो. हे मी काय करत होतो, मला वाटलं त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. तसं नाही दिले त्यांनी, सगळं एमटी आहे. ओके, एमटी आहे. समजलं का तुला? ध्रुवा समजलं? हो सर. ओके, हा सेम प्रॉब्लेम आहे. नाही ना, वेगळा आहे. A with liquid 1.5. No, हे झालं. All digit in the four digit numbers are odd and different. ओके, पहिल्यांदा ऑड नंबर किती असतात सांगा बघा? 1, 3, 5 आणि 7 आणि 9. ओके, the digit at 1000 place is one more than the twice the digit at the unit place. The digit at the 1000 place is one more than the twice at the unit place. समजा युनिट प्लेसला आपण काय म्हटलं सांगा? All digits in the four digits are odd and different. The digit at the 1000 place. समजा आपण युनिट प्लेस म्हटलं 10, 100, 1000 आणि 10,000. डिजिट ॲट 1000 प्लेस. 1000 प्लेस म्हणजे इथे इज वन मोर दॅन द ट्वाईस द डिजिट ॲट द युनिट प्लेस. युनिट प्लेसला जे नंबर आहे त्याच्यापेक्षा काय सांगा? एकाने मोठा आहे. हे आपल्याला कम्पेअर म्हणजे काय करावं लागेल सांगा? आणि पुढचं वाचूया का? देन फाइंड सच लार्जेस्ट 4 डिजिट नंबर.
ओके 4 डिजिट नंबर मोठ्यात मोठा पाहिजे तर डेफिनेटली आपण इथे काय घेऊया सांगा, कुठला घ्यावा लागेल, 9. 9 घ्यावा लागेल. ओके नंतर इथे काय घेऊया, ट्वाइस द डिजिट ॲट द युनिट प्लेस. समजा युनिट प्लेस आपण काय केला सांगा, 1 कन्सिडर केला. 1 कन्सिडर करण्यापेक्षा पुढचं एक वाक्य वाचूया. तर डिजिट ॲट द 100 प्लेस इज 1 लेस दॅन द ट्वाइस ॲट द 10 प्लेस. सर ओके 2 मिनिट हे आपल्याला ट्रायल अँड एरर 4 मेथडने करावं. डिजिट नंबर है. 1 2 3 4 ओके मी सॉरी 10,000 कशाला घ्यायची गरज नाही, बरोबर 9 इथे घेतला. ओके आता काय सांगितलं बघा, द डिजिट ॲट द 1000 प्लेस इज 1 मोर दॅन द ट्वाइस ॲट द डिजिट ॲट द युनिट प्लेस. ट्वाइस ॲट द युनिट प्लेस 1 मोर दॅन द ट्वाइस ॲट द युनिट प्लेस. आपण समजा काय घेतलं, 5 घेतला समजा, तर 5चं काय झालं, डबल झालं तर काय होतंय, 11 होतं, म्हणजे 9 नाही चालणार, बरोबर ना. 7 घेतलं युनिट प्लेसला तरी चालणार नाही. आपण काय घेऊ शकतो सांगा, 3 घेऊ शकतो. 3चं डबल केलं तर काय होणार सांगा, 6 होणार, म्हणजे 1000 प्लेसला काय येणार माझं, 7 येणार. ओके ॲट द युनिट प्लेस अँड द डिजिट ॲट द 100 प्लेस इज 1 लेस दॅन द ट्वाइस ॲट द 10 प्लेस. इथे मी 3 घेतलेलं. 100 प्लेस इज 1 लेस दॅन द ट्वाइस ॲट द 10 प्लेस. 10 प्लेसला आपण 5 नंबर घेतला, त्याचं ट्वाइस केलं तर इथे 9 आहे. बरोबर आहे, बरोबर आहे का आन्सर. हां ओके समजलं, नक्की समजलंय. हो. ओके ओके आणि पुढचे कुठले घ्यायचे, 2 ना. 51 नंतर 52 झाला, आता कुठला घ्यायचा आहे, किती नंबरचा घ्यायचा आहे ग, तू सगळे ते एकाच पेजवर पाठव. हां 61. 61 ते बरोबर येईल मला वाटत नाही, बघूया. दिसतोय, नाही दिसणार होते, काय दिसतोय, सर परत पाठवू मी. परत पाठव, नाही तर दिसणार नाही तो. हो. एकच पाठव, तुला कितींदा सांगतो मी, एकच पाठव, 1 किंवा 2 पाठवायचे. 61, 62 आणि 63 एक एक करून पाठवते आता. ओके तू सगळे पेजच पाठव, पेज पाठवू नको, 3 एकत्र पाठवले ना तरी दिसतील बहुतेक ते. ओके सर. सेटेने सगळे सोडवलेत ग क्वेश्चन. म्हणजे तू बरं आहे की ग, डोकं तुझं बरं चालतं काय ग. पाठवलं का, लवकर पाठव. हा सर एक मिनिट. पाठवलं होतं ना, आता पाठवलं ते. हो किती क्वेश्चन आहेत ते, तिन्ही आहेत का, काही एकच आहे. एकच क्वेश्चन आहे यार, का 2 आहेत, 2 आहेत बहुतेक ना. द डिस्टन्स बिटवीन मधुकर साऊथ अँड महादेव साऊथ, पुढे काय, अँड स्कूल. मधुकर साऊथ टू महादेव साऊथ अँड स्कूल टू महादेव आर द सेम. डिस्टन्स बिटवीन मधुकर साऊथ आणि महादेव साऊथ अँड, आणि काय ते, स्कूल टू महादेव आहे. हे दोन्हीकडे काय सेम आहे समज, आर सेम. द डिस्टन्स बिटवीन मधुकर साऊथ, पुढे काय ते, मधुकर साऊथ टू सुधाकर साऊथ इज ट्वाइस द डिस्टन्स बिटवीन मधुकर साऊथ टू सुधाकर हाऊस. समजा सुधाकर इथे घेतला मी, distance between the Madhukar South and Sudhakar is twice distance between the Madhukar South to महादेव हाऊस इज House, Mahadev. 250 मीटर.
2 मिनिट. महादेव साऊथ टू सुधाकर हाऊस. हे काय लिहिलंय? सुधाकर हाऊस काय लिहिलं पुढे? टॉईस लिहिलंय ना, टॉईस. हम्म. टॉईस द डिस्टन्स बिटवीन द याचं मधुकर Find हाऊस the टू सुधाकर हाऊस टू इज find टॉईस द डिस्टन्स distance. बिटवीन द 2 मिनिट ना, महादेव हाऊस टू सुधाकर हाऊस. हे जर आपण एक्स धरलं तर हे काय होणार सांग? 2x होणार. बरोबर. हो. आणि दोन्ही काय सांग? सेम आहे. हे डिस्टन्स काय दोघांचं? हा सुधाकर आहे का आपण काढला नाही ना, हे स्कूल काढलं. हम्म. हे स्कूल काढले. ओके. नितीन हाऊस इज हाफ द डिस्टन्स बिटवीन द स्कूल अँड महादेव हाऊस. हे समजा इथे आपण सध्या तरी वाय कन्सिडर केला, ते वाय हे वाय. नितीन हाऊस इज हाफ द डिस्टन्स बिटवीन हाऊस नितीन हाऊस इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड महादेव हाऊस. 2 मिनिट मी पुस्तकातलंच वाचतो. 2 मिनिट. नितीन हाऊस इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड महादेव हाऊस. पण ते कोणाकडनं ते दिलं नाही ना, नितीनचा हाऊस कुठून आहे? द डिस्टन्स बिटवीन द सुधाकर हाऊस टू महादेव हाऊस इज 250 दिलं. हे 250 दिलं महादेव. म्हणजे हे किती होणार सांगा? 500 होणार. बरोबर आहे. हो. हॅलो. नंतर फाइंड द डिस्टन्स बिटवीन मधुकर हाऊस टू स्कूल हाऊस फ्रॉम सुधीर हाऊस टू नितीन हाऊस. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम मधुकर हाऊस टू स्कूल अँड फ्रॉम सुधीर हाऊस टू नितीन हाऊस. सुधीर कुठे आला? हा सुधीर कुठे मेन्शनच केलं नाही ना. हो. नितीनचं काय सांगितलं आपल्याला? नितीन हाऊस इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड महादेव हाऊस. पण कुणाकडनं ते सांगितलंच नाही नितीनचं. का सुधीरचं सांगितलंय बहुतेक? सुधीर आणि नितीन बघूया आपण. सुधीर आणि नितीन बघूया आपण. ओके. हम्म. सुधीर अँड नितीन हाऊस इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड महादेव हाऊस. म्हणजे याचं जर हे असेल स्कूल अँड महादेव हाऊस, म्हणजे याचं काय असणार सांगा? हाफ म्हणजे y/2 असणार. ओके. हम्म. हे झालं आपलं. हे कन्सिडर करतो. सुधीरचं त्यांनी दिलंच नाही, काहीच दिलं नाहीये. सुधीर आणि नितीन असणार बहुतेक. द डिस्टन्स बिटवीन मधुकर हाऊस टू महादेव हाऊस अँड स्कूल टू महादेव हाऊस आर द सेम. स्कूल टू महादेव हाऊस आर सेम. ओके. हे आपण असं करूया. हे इथे काय करूया सांगा? हे दोघांचं डिस्टन्स काय सांगा? स्कूल महादेवचं डिस्टन्स आणि याचं डिस्टन्स कोण? मधुकरचं डिस्टन्स. हे दोन्ही काय सांगा? सेम आहेत म्हणून सांगितलं. द डिस्टन्स बिटवीन मधुकर हाऊस टू सुधाकर हाऊस इज टॉईस द डिस्टन्स बिटवीन महादेव हाऊस टू सुधाकर हाऊस. आणि महादेवचं आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे. डिस्टन्स बिटवीन सुधाकर हाऊस टू महादेव हाऊस इज 250. हे 250 दिलं म्हणजे हे काय झालं सांगा? 500 झालं. नंतर नितीन हाऊस इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड महादेव हाऊस. स्कूल अँड महादेव हाऊसचं आपल्याला हे कसं मिळणार? डिस्टन्स कसं मिळणार मग? ओके 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 ओके. आणि हाफ दिलेलं आहे. पण इथे काय रिलेशन काय दिसतच नाही की ग. फाइंड द डिस्टन्स बिटवीन मधुकर हाऊस टू स्कूल अँड फ्रॉम सुधीर हाऊस टू नितीन हाऊस. मधुकर हाऊस टू स्कूल. बोल. मधुकर हाऊस टू. आन्सर सांगू काय पाठी? आन्सर सांगून काय होणार? पण मला एक सांग, इथे सुधीर कुठे येतच नाही पिक्चर मध्ये. सुधीर बद्दल काय सांगितलंच नाही ना. डिस्टन्स बिटवीन मधुकर हाऊस टू महादेव हाऊस. मधुकर हाऊस टू महादेव हाऊस Sir, अँड स्कूल टू महादेव हाऊस.
सर 2 मिनिट आर द सेम, हे दोन्ही सेम आहे. ओके. नंतर डिस्टन्स बिटवीन मधुकर हाऊस टू सुधाकर हाऊस, मधुकर हाऊस टू सुधाकर हाऊस इज टॉईस द डिस्टन्स बिटवीन महादेव आणि सुधाकर, आणि सुधाकरचं आपलं दिलेलं आहे ना, सुधाकर हाऊस टू महादेव हाऊस 250, म्हणजे हे 500 झालं. ओके. नितीन हाऊस इज हाफ द डिस्टन्स बिटवीन स्कूल आणि महादेव, पण हे आपल्याला स्कूल आणि महादेव काढावं लागेल ना, महादेव आणि स्कूल. आन्सर किती दिले तिने ग? आन्सर किती आहे? 1500 मीटर आणि 525 मीटर. 1500 मीटर आणि 525 मीटर. 525 मीटर. हे आपल्याला मधुकर हाऊस टू स्कूल हाऊस, मधुकर हाऊस टू स्कूल हाऊस हे काढायचं आहे. हे दोन्ही सेम आहे. कुठे काय रिलेशनच मला भेटत नाहीये. शेटे तुला काय जमलं हे? नाही सर. कुठे काय रिलेशनच भेटत नाहीये काय करायचं ते. आणि मेन म्हणजे त्याने सुधीर काय दिलंच नाहीये. हे सर, नितीन हाऊस इज हाफ म्हटलं, पण कशाच्या हाफ, कुठून कुठपर्यंतचा हाफ. नितीनचं आपल्याला काय सांगितलं, नितीनचं डिस्टन्स काढायचं आहे, पण कशापासून काढायचं ते सांगितलंच नाही ना. सर ते चुकून सुधाकरचं सुधीर केलं असेल. सुधाकरचं सुधीर केलं असं म्हणतोय. नाही पण नितीनचं कुणाकडनं आहे ते सांगितलं नाही की. नितीनचं हाफ जे डिस्टन्स दिलंय ना, आता बघ स्कूल आणि महादेवचं आहे, स्कूल आणि महादेवचं डिस्टन्स वाय आहे, पण नितीनचं कुणापासून आहे डिस्टन्स ते सांगितलंच नाही आहे ना. हाफ जे आहे ना, इज हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड महादेव, पण कोणापासून हाफ ते नाही सांगितलंय. तर मला तरी हा प्रॉब्लेमॅटिक वाटतो क्वेश्चन. ओके. चालेल, याच्यावर विचार करूया. बघा मला पूर्ण बरोबर नाही वाटत क्वेश्चन, कारण नितीन कुठे सुधीर आपला पिक्चर मध्ये येतच नाही आहे, आणि नितीनचा हाऊस कुणापासून ते नाही सांगितलं. आपल्याला डिस्टन्स तर मोजायला एक टोक सांगितलं, दुसरं टोक नाही सांगितलं ना नितीन पासून, दुसऱ्या कोणापासून ते हाफ सांगितलंच नाही. ओके. बघा जमतोय का, पण मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे तो. ओके. नंतर नेक्स्ट बघूया आपण. पाठवलं सर. नाही आहे की इथे आहे, नाही हे सोडूया ना 62 नंबरचा. हो. ओके. इन अ क्वेश्चन पेपर ऑफ 3 hours मॅथमॅटिक्स अँड इंटेलिजन्स द सेम नंबर ऑफ क्वेश्चन. म्हणजे समजा मॅथ्सचे आपण एक्स मानले, तर इंटेलिजन्सचे पण काय होते, एक्स होते. ओके. द इंग्लिश सब्जेक्ट हॅव 5 more क्वेश्चन दॅन बोथ द सब्जेक्ट. ओके. म्हणजे आपण इंग्लिशचे धरले तर काय होणार सांगा. त्यांनी हे नाही मेन्शन केलंय, बोथचं सम करून काय सांगितलं नाहीये. लक्षात आहे. मी काय करतो सांगा, एक्स प्लस 5 धरतो. द टाइम रिक्वायर्ड टू सॉल्व द क्वेश्चन इन मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स अँड इंग्लिश इज 6 minutes, 4 minutes अँड 1.5 minutes रिस्पेक्टिव्हली. फाइंड द नंबर ऑफ क्वेश्चन इन ईच सब्जेक्ट. ओके. आपल्याला काय करायचं आहे, 6, 4 आणि 1.5 रिस्पेक्टिव्हली प्रत्येकाला टाइम लागतो. या दोघांना काय होते सांगा, सेम होतं. पण याच्यामध्ये काय होते सांगा, 5 क्वेश्चन काय होते, जास्त होते. 5 क्वेश्चन त्याच्यामध्ये जास्त आहे. ओके. इथे बघा मी काय करतो, बघा याला मी काय करतो सांगा, यालाच किती मी पहिलं कशाला सांगितलं, मॅथ्सला आपल्याला किती मिनिटं लागतात सांगा, 6 मिनिटं लागतात. ओके. आपण कन्सिडर काय केलं सांग, एक्स मध्ये मॅथ्सचे किती क्वेश्चन आहेत, 6 एक्स क्वेश्चन आहेत. एका क्वेश्चनला 6 मिनिट लागतात, तर एक्स क्वेश्चनला 6x लागणार. ओके.
नंतर ह्याला किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं लागतात. मग ह्याला किती लागणार सांग? 4x लागणार. ओके. आणि याला किती लागतात? 1.5 लागतात. मग मी काय करणार सांग? 1.5 इंटू एक्स प्लस वाय असं करणार. आणि सगळ्या मिळून आपल्याला टाइम किती लागतो सांग? 3 तास लागतात. पण आपण ते मिनिटमध्ये लिहिणार, कारण इथे मिनिटामध्ये लिहिणार. 3 तास म्हणजे किती मिनिटं होणार? 180 मिनिटं होणार. हे समजलं? हो. ओके. आता इथे बघ, हे 6 आणि 4x म्हणजे 10x झालं. प्लस मी काय करणार? 1.5 ने x ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 1.5x होणार. आणि हे काय होणार सांग? 7.5 होणार. बरोबर ना? 15×5 = ओके. समजलं हे का नाही? अजून स्टेप करू ह्याची? समजलं. समजलं. ओके. आता इथे बघ, हे काय होते सांग? 11.5x होतं. ओके. आणि हे काय होणार सांग? 180. याच्यातनं हे मी वजा करणार, म्हणजे मला काय मिळणार सांग? 172.5 मिळेल. हे समजलं? समजलं? हॅलो? हो. याच्यातनं वजा केलं. आता बघ, हे काय आहे सांग? मल्टिप्लिकेशन आहे. मग त्या बाजूला घेऊन मी काय करणार? डिवाइड करणार. आणि दोघांचे पॉईंट काय सांग? 0.5 आहे. त्यामुळे मी हे पॉईंट काढू शकतो. ओके. ऍक्च्युली मी लिहिणार कसं लिहिणार? हे पॉईंट काढले ना, तर मी कसं लिहिणार ते? याचा पॉईंट आहे तो मी खाली घेतो, 10 घेतो, आणि याचा 10 घेतो. म्हणजे काय झालं? हे कॅन्सल झालं. ओके. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मी काय करतो बघ, याने याला भागण्याचा प्रयत्न करतो, आणि भागाकार बरोबर व्हायला पाहिजे असं वाटतं. बघूया आपण. पाडा माहीत नसला तरी काय प्रॉब्लेम नाही. 115 ना, मी डायरेक्टली काय करतो सांग? 1 जा करतो. 115. इथे काय राहिले सांग? 7 राहिले, इथे 5 राहिले, आणि इथे काय राहिले? 5 राहिले. ओके. आता इथे मी 15 बघतो. 15×5 = 75 होतात, आणि 1×5 = 5 होतात. म्हणजे इथे मला 5 ने जर हे केलं तर त्याला काय होणार सांग? हे कसं काढलं? मला समजलं तुला? हे 575 कसं काढलं समजलं का? 15 ला जर 5 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर 75 येतात, आणि 1 ला 5 ने केलं तर 5 येतात. त्यामुळे नाहीतर तुम्ही असं करून बघा ना, त्याला 5 ने मल्टिप्लाय करून बघा. आन्सर किती येतं? हे. तर मला x ची व्हॅल्यू किती मिळाली सांगा? 15 मिळाली. आपल्याला तर काय विचारलं? नंबर ऑफ क्वेश्चन विचारलं. एकाचे काय असणार सांगा? 15 असणार, दुसऱ्याचे 15 असणार. ओके. आणि तिसऱ्याचे काय असणार सांगा? हा, बोल. मला 115 into 5 625 भेटतं. कसं 625 ना? 5 5 25, 5 1 5 5 2 7 नाही भेटणार. सारखं बघ ना तू. 100 into 5 केलं तर 500 भेटतात. बरोबर आहे ना? आणि 15 राहिले, 15 into 5 केले तर काय होतात? 575 होतात. माझं चुकलंय? आन्सर आधी काय बघा, आहे का? 15 15 20 आहे का बघा? आहे बरोबर? हा, काय विचारलंय? तर फाइंड द नंबर ऑफ क्वेश्चन इन ईच सब्जेक्ट. झालं बरोबर? हो. आमच्याकडे ना ग, या बाजूला एक काम चालू आहे, आवाज येतो. हे समजलं काय? परत सांगू मी? समजलं. समजलं. आणि पाठवलंय तू? हो. ओके. कुठला घ्यायचा त्याच्यातला? वरचा किती नंबरचा? 76. 76. कुठे आहे? टॉपलाच आहे का? टॉपलाच आहे घ्यायचा? हो. पाठवताना टॉपलाच पाठवलाय का तू? हा, ते परत पाठवते. 2 मिनिट. बहुतेक हे दिसणार नाही असं वाटतं मला. बघ, बघूया दिसतंय. नाही, दिसत नाही, दिसत.
एक एकच पाठवत जा, मग क्लिअर दिसतंय मला ते. सर आता पाठवलं. पहिलाच घ्यायचा आहे ना त्याच्यातला, वरचाच आहे ना? 76 आणि 77. नंबर तिथे दिसत नाहीये. नंबर तू कट केले. तिसरं स्टार्टिंग काय आहे सांग त्याच्या? इच बॉक्स. हा, इन इच बॉक्स. okay. In each box there are article equal to the largest two digit even number. Largest two digit even number कुठला आहे सांगा? 98. टू डिजिट इवन नंबर कुठला आहे largest? 98. 98 आहे. Even number and the number of boxes equal to the largest two digit prime number. कुठला प्राईम नंबर आहे? हे काय झालं सांगितलं आपण सांगा? आर्टिकल सांगितले. 97. आणि नंतर काय सांगितलं? द नंबर ऑफ बॉक्सेस लार्जेस्ट टू डिजिट प्राईम नंबर कुठला आहे सांगा? 97. 97. ह्याला भाग जात नाही ना? नाही जात. ओके. If all the articles are to be distributed in the box such that the number of articles in each box should be equal to the smaller three-digit prime number. Smallest three-digit prime number कुठला आहे सांगा? कुठला आहे? व 101 प्राईम नंबर आहे का? हो. आहे का? भाग जातो त्याला? नाही. हा, 3 ने जातो? नाही जात ना? 4 ने 5 ने नाही जात. हा, ओके. In the box such that the number of in box should be equal to the smallest three-digit prime number. Then find the number of are required to complete the last box. Okay. Find the number of article to complete the. Okay. आपल्याला काय सांगा बघा, पहिल्यांदा काय दिले सांगा? 98 काय सांगा आर्टिकल्स आहेत म्हणून सांगितले इन ईच बॉक्स. आणि अशी किती बॉक्स आहेत म्हणून सांगितले? एवढी आहेत म्हणून सांगितले. बरोबर आहे ना? हॅलो. हो. ओके. मग काय झालं सांगा? टोटल किती आर्टिकल्स आहेत ते आपल्याला मिळतील का? किती होणार? कशी काढणार? टोटल आर्टिकल्स किती आहेत ते? प्लस करून मिळणार. एका बॉक्स मध्ये 5 ठेवली, 10 बॉक्स मध्ये किती केला? 10 + 5 केल्यावर मिळणार. मल्टिप्लाय मिळणार. बरोबर आहे ना? हे टोटल आर्टिकल मला किती मिळणार सांगा? 98 × 97 मिळणार. बरोबर? ओके. म्हणजे ही आपल्याला टोटल आर्टिकल मिळणार. नंतर त्याने काय सांगितलं सांगा? इफ ऑल द आर्टिकल आर टू बी डिस्ट्रीब्युटेड इन द बॉक्स सच दॅट द नंबर ऑफ इन बॉक्स शुड बी इक्वल टू स्मॉलेस्ट थ्री डिजिट प्राईम नंबर. मग पहिल्यांदा आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके. आणि मल्टिप्लिकेशन करून मला काय करावं लागेल? त्याला डिवायडेड बाय काय करावं लागेल? 101 करावं लागेल. ओके. 101 केल्यावर जी काय बाकी आहे ना ती शेवटच्या बॉक्समध्ये राहणार आहे. रिमाइंडर जो येणार ना, ओके, ते आपण लास्टच्या बॉक्समध्ये ठेवणार. आणि डिवाइड किती करावं लागणार? हा, कारण ही टोटल झाली ना आर्टिकल. ही टोटल आर्टिकल झाली की एका बॉक्समध्ये आपण 98 ठेवतो. असे 97 बॉक्समध्ये किती होणार? त्याचा नंबर मिळाला. हो. ओके. आता नंतर आपल्याला ते काय सांगतात की प्रत्येक बॉक्समध्ये मला 101 ठेवायचे आहे. If all the articles to be distributed in the box such that the number of articles in each box should be equal to the smallest three. तर प्रत्येक बॉक्समध्ये मला काय करायचं? 101 ठेवायचे आहे. ओके. ही टोटल झाली. मग शेवटच्या बॉक्समध्ये आपल्याला कमी पडणार, डेफिनेटली कमी पडणार. ही किती कमी पडणार काय विचारलेलं आहे. मी काय म्हणतो, लक्ष आलं तुमच्या का नाही? आलं.
हा तुला ग सेट आहे बरोबर ना ग सेट आहे. हो. आता म्हणजे त्याचं आधी मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. 9506 9506 06 आता त्याला आपल्याला काय करावं लागेल सांगा. 9506 त्याला डिवायडेड बाय मला काय करावं लागेल x1 करावं लागेल. डिवायडेड बाय काय करावं लागेल x1 करावं लागेल. हा आता मी कसं करतो बघा इथे सिंपल मेथड मी करतो बघा कसं करतो बघा. x1 आपल्याला टेबल नाहीये तरी मी करू शकतो 950 हे बरोबर सांगितलं ना तुम्ही मला. हो. हॅलो हा इथे जर आपण त्याला 9 ने केलं ना तर 909 येणार. मग मी याला 909 करतो बघा. 9 1 जा 9 900 900 ओके. आता राहिले किती सांगा 1 आणि 4 आणि 6 राहिले. ओके मग याला मी सर 2 मिनिट 4 ने केलं तर मला काय झालं सांगा 404 झालं. 4 म्हणजे किती राहिले सांगा 12 राहिले. आता आपल्याला क्वेश्चन कर देन फाइंड द नंबर ऑफ आर्टिकल रिक्वायर्ड टू कम्प्लीट द लास्ट बॉक्स. आपल्याला किती लागतं सांगा एक लागत आहेत प्रत्येक बॉक्समध्ये. आपल्याकडे 12च आहेत ना. शिल्लक किती राहिले 12च राहिले ना. हे 94 बॉक्स मध्ये झाले. आता राहिलेलं काय करणार मी सांगा त्याच्यातनं आपण मायनस केलं तर मला किती लागणार सांगा आर्टिकल 89 लागणार. बरोबर आहे का बघा. 94 हा? हा 94 बॉक्सेस मध्ये घातले की सगळी पण राहिली किती माझ्याकडे 12 राहिली. मग ते बॉक्स फुल करायला मला किती लागणार मला टोटल 101 पाहिजे होते. माझ्याकडे आहेत 12. ओके 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 आलंय बरोबर बघा आन्सर. बरोबर आहे. सर 91 येणार उत्तर. 91 आहे ना. त्याने आन्सर किती दिलाय 89. 89 बरोबर आहे की ग. 91 कसं आहे ना 101 मायनस 12 करणार ना आपल्याला. आपल्याकडे राहिली किती बाकी किती राहिली माझ्याकडे एवढी राहिली ना. हा आणि मला किती ठेवायचे आहेत त्या बॉक्समध्ये 101 ठेवायचे आहेत. मग काय करणार 101 वजा 12 करणार आहे. नाही समजलं समजलं. समजलं. आता पुढचं कुठलं सांग. आन्सर 89 झालं ना बरोबर ना ते. हो. ओके पुढचं कुठलं सांग मला पाठवलेलं आहे तू. 77 20 त्याच्यातच आहे. त्याच्यातच आहे. Which number should be? ओके ओके थांबा माझ्या पुस्तकात बघतो मी. Which number should be subtracted from the sum of the largest 2-digit prime number? 2-digit largest prime number कुठला सांगा. आता बघितला कुठला 7. ओके which of the number should be subtracted from the sum of the largest 2-digit prime number and the smallest 2-digit prime number. smallest 2-digit prime number कुठला होतो सांगा 11. 11 येतो. सम आधी सम करूया आपण. 108. ओके सो दॅट द रिझल्टिंग नंबर शुड बी स्क्वेअर ऑफ 10. म्हणजे स्क्वेअर ऑफ 10 काय आहे ना सांगा ह्याच्यातनं किती वजा करावे लागणार 100 सर कसे प्लस आहेत 11 कशाला केलं. त्यांनी सांगितलंय की ग तिथे काय सांगितलंय बघ सम ऑफ द लार्जेस्ट 2-digit प्राईम नंबर अँड 2-digit स्मॉलेस्ट प्राईम नंबर. हा दोघांचं सम केल्यानंतर त्याने विचारलं किती नंबर काय करायला लागेल दॅट व्हॉट इज नंबर सबट्रॅक्ट किती सबट्रॅक्ट करावं लागेल मला 8 सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे कशाचा स्क्वेअर मिळणार मला 10चा स्क्वेअर मिळणार. ओके सिंपल होता हा क्वेश्चन. बरोबर आहे आन्सर बघा 8 8. हा बरोबर. ओके पुढे पाठवलंय तो आणि आता पाठवला 85.
हे सेटे तुला मधले कुठले येत नाही तर सांगा, बाकीचे जमतायत तुला? हो काय ग? हा, हो जमतात. जमतायत. तुझं गाव कुठलं? काय ग सेटे, हो सर. तुझं गाव कुठलं? गाव कुठली तू? सोलापूर. सोलापूर. ओके. Four prime numbers are written in the ascending order such that the product of first three prime number is 4199. Okay. The product of last three prime number is 7429. Find the sum of the prime number and hence find the smallest integer by which the sum of the prime number is multiplied, so that the resultant product should be also perfect square and resulting product should be also perfect square. Okay. पर्यंत बघा, प्राईम नंबर जेव्हा आपल्याला सांगतात ना तेव्हा आपल्याला त्याचे फॅक्टर्स काढावे लागतात आणि ते प्राईम फॅक्टर काढायचे. ओके. प्राईम फॅक्टर कसे काढायचे बघा, याचे आपण दोघांचे काय करूया सांगा, फॅक्टर्स काढूया. याला 3 ने भाग जातो काय बघा, जातो 3 ने भाग जातो का? 4, 5, 9 आणि 5 14, 14 आणि 9 किती होता? 23. 23 ला जातो का नाही भाग? ह्याला कशाने? 7 ने भाग जातो का बघा, 7 ने जातो भाग. 7 ने 3 ने जाणार नाही म्हणजे 9 ने पण जाणार नाही. ओके. 7 ने बहुतेक जायला पाहिजे त्याला भाग. हो. बघा जातो का? करताय ना डिव्हिजन? जातो. जातो त्याला नक्की? हो. किती येतं? 590 हा, 599. बरोबर आहे ना? हो. 9 7 63 नाही जात की ग? कुठे जातो? नाही जात. 11 ने जातो काय बघा, 11 ने. 9 ने नाही जाणार ना, 9 ने नाही जाणार. 11 ने जातो काय बघा, नाही तर 13 ने जातो काय बघा. चेकच करावं लागेल ना आपल्याला, असंच करावं लागेल. जातोय? नाही. नाही जात. ओके. मग 13 ने बघा, सगळे पुढचे आपण काय करणार सांगा, प्राईम नंबर घेत जाणार. बहुतेक 13 ने जातो, बहुतेक 13 त्रिक 39 झाले. बरोबर. 13 त्रिक 13 जातो. 13 त्रिक 39 राहिले घ्या 23. 23 आणि 13 त्रिक 39. ओके. आता परत मी काय करणार सांगा, हा मला प्राईम नंबर मिळाला. तसं इथे पण आपल्याला काय करायचं आहे, याचा पण प्राईम नंबर कुठला तरी डेफिनेटली एक असणार आहे. 11 ने जातो काय बघा, 11 ने नाही जाणार. 11 दुनी 22 नाही जात. 3 ने तर नाही जात. 13 17 ने जातो काय बघा, 323 डिवायडेड बाय 17 करून बघा, बहुतेक जातो. 17 1 17 राहिले 3 2 5 17 90 173 बरोबर जातं. बहुतेक. बरोबर ना माझं? हॅलो. इथे काय करायचं माहिती आहे, डिवाइड करताना सगळे प्राईम नंबरच बघायचे. ओके. कारण त्याने आपल्याला काय सांगितलं सांगा, प्राईम फॅक्टर सांगितलं बघा. ओके. प्राईम नंबर सांगितले, त्यामुळे इथे सगळे प्राईम नंबरच बघायचे. बरोबर आहे माझ्या, बरोबर ना? हो. करून बघा ना. हा, बरोबर आहे. ओके. तसंच मला इथे पण काय करावं लागेल, डेफिनेटली काय सांगितलं बघा इथे, लास्ट 3 प्राईम नंबर्स ही 4 नंबर आहेत, त्याच्यातला एक कुठला तरी नंबर असणारच असणार. याला आपण 19 ने करून बघा. 19 ने जातंय काय बघा, डिव्हिजन होतंय का बघा.
19 झाले राहिले हे 19 नंतर 19 झाले ओके 19 झाले 19 झाले आणि 1 आणि 9 राहतो बरोबर आहे माझं काय बघा हो ओके 3 आणि 4 आणि 9 13 म्हणजे काय होणार नाही समजा 19 झाला याला 21 आपला हे नाही आहे प्राईम नंबर नाही 19च्या पुढचा कुठला नंबर आहे प्राईम नंबर 23 ने जातो काय बघा याला नंबरला 391 ला डिवायडेड बाय काय करा 23 ने जातो 17 ने जातो काय बघा 17 दोन्ही 34 ओके ओके आपल्याला 2 नंबर हे असणारच असणार याच्यातले 2 नंबर असणार ओके कारण टोटल 4 नंबर आहेत ना म्हणजे आपल्याला नंबर कुठले मिळाले सांगा 13 17 19 आणि 23 हे समजलं का तुम्हाला आधी सांगा हो हो सर ओके तर फाइंड द सम ऑफ दीज प्राईम नंबर आता ऍड करा ना किती होतात बघा हे तर 40 होतंय 50 60 70 72 होते होते बघा माझं सम बरोबर आले काय बघा बरोबर आहे काय बरोबर आहे माझं सर 2 आणि 3 उत्तर येत आहे काय ते अजून उत्तर नाही काढले की आपण उत्तर कुठे काढलं बरोबर हे मला सांगा 72 72 बरोबर आहे का विचार आपण कुठलं काढलं सांगा फाइंड द सम ऑफ दिस प्राईम नंबर सांगितलं ते काढलं ओके नंतर काय करणार हेन्स फाइंड द स्मॉलेस्ट इंटिजर बाय विच द सम ऑफ द प्राईम नंबर इज मल्टिप्लाय ह्याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार सांगा प्रॉडक्ट टू ऑल्सो शुड बी स्क्वेअर ऑफ अ नंबर म्हणजे आपण काय करणार आपल्याला माहित आहे याच्या पुढचा जो येतो तो 121 येतो 100 येतो स्क्वेअर नंबर त्याच्या पुढचा नंबर येतो तो किती येतो 144 येतो तेव्हा मी काय करणार याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळतं 144 मिळतं आणि मला काय पाहिजे क्यूब पण पाहिजे ओके म्हणजे 72 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय करून बघा 4 ने मल्टिप्लाय करून बघा तो क्यूब येतो काय बघायचा इथे काय होतं 3 2 6 7 3 21 हा क्यूब आहे कशाचा क्यूब आहे सांगा 6 चा क्यूब आहे त्यामुळे 2 आणि 3 आन्सर बरोबर आहे समजलं नक्की हॅलो सर हा बोल 72 3 जा 36 कसे येणार 36 कुठे म्हटलं मी 72 जा नाही 72 जा 144 येणार की ग हो आणि 72 3 जा म्हणतोय मी इथे किती येते सांग 206 येणार नाही 16 येत नाही येतं येतं हा कशाचा क्यूब आहे सांग 6 चा क्यूब आहे ना 6 इंटू 6 इंटू 6 केला होता येतो क्यूब विचारणार ना आपल्याला ओके समजलं समजलं ओके आणि पाठवलंय का ध्रुवा पाठवलंय आणि तो नाही सर संपले संपले पुरे आज मग एवढा हो उद्या मी बहुतेक नसणार बघूया असेल तर मी तुम्हाला सांगतो ओके मग 5 वाजता घेऊया ओके 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 बाकीचे सोडवा जमतात ते सोडवत चला काय ग हो आणि दुसरी गोष्ट काय करायची पुढचा आठवडा काय करायचं शाळेला सांगायची लिव्ह पाठवायची लिव्ह लेटर पाठवायचं काय सर लिव्ह साठी हा उन्हाळ्यात सुट्टी लागली सुट्टी लागली ना तुला ग सर आमच्या असतात आत्ताच सांगायचं शाळेमध्ये नाही जायचं मी सांगतो मॅडमला पाहिजे तर काय हा सोमवारपासून शाळा बंद करायची काय ओके हा सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे 4-5 दिवस आपण हो. पूर्ण सकाळ
सकाळी घेऊया मग, सकाळचं काय आपण 10 वाजता. सकाळचे घेऊया. सकाळचं तेच सांगतो ना, सकाळचंच घेऊया मग. ओके. ओके. कारण दोघांनी चांगले मार्क्स मिळवायला पाहिजेत. काय ग, मिळवणार ना? हो. मिळवणार. ओके ओके चालेल, चला मग.